सामाजिक राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या रामभाऊ पातकर यांच्या परिवारामधून राम पातकर यांच्या पत्नी रती पातकर ह्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 14 मधून पालिका निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत. पूर्वीपासूनच समाजसेवेचा वसा घेतलेल्या पातकर परिवाराचा बदलापूर शहराच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. रामभाऊ पातकर यांनी 20 वर्ष बदलापूर नगरपालिकेचे नगरसेवक तसेच 9 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. या कालावधीत रामभाऊ पातकर यांनी शहरातील अनेक विधायक कामं करून बदलापूर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पत्नी रती पातकर यांनी देखील समाज कार्यात आपला वेगळा ठसा उमटवलाय. रामभाऊ पातकर आणि रती पातकर यांना पराग आणि भूषण अशी 2 अपत्ये आहेत. यामध्ये भूषण यांना BS MBA BTech कॉम्प्युटर शिक्षण पूर्ण केले असून पराग याने वैमानिक शिक्षण पूर्ण केले. एकंदरीत सुशिक्षित आणि सुविद्या प्राप्त असलेल्या परिवारातून रती पातकर ह्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्यानं उल्लेखनीय कामगिरी करतात. रती पातकर यांनी आपल्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण शहरातील विकास कामांसाठी देखील प्रयत्न केलाय. यामध्ये शहरातील नागरिकांच्या हितासाठी अनेक वेळा आरोग्य शिबिरा, गरजूवंतांना महिलांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत म्हणून सुमारे 100 महिलांना मदत मिळवून देण्याचं काम रती पातकर यांनी केलंय. देशावर आधारित काश्मीर फाईल हा चित्रपट प्रभागातील महिलांना मोफत पाहण्याची संधी रती पातकर यांनी उपलब्ध करून दिली होती. त्याचप्रमाणे शहरातील ज्येष्ठ काश्मीर पंडितांचा सत्कार सर्वप्रथम रती पातकर यांनी आयोजित केला होता. शहरातील विकास कामांसाठी एक पाऊल पुढे टाकत रती पातकर यांनी शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन करण्यासाठी अनेक वेळा विशेष कार्यशाळेचे आयोजन करून शेकडो इमारतीचे पुनर्वसन घडवून आणले आहे. शासनाने सुरू केलेल्या लाडक्या बहिणीच्या योजना संदर्भात महिलांना स्वखर्चाने अर्ज उपलब्ध करून देऊन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना भरीव मदत रती पातकर यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कोविड काळात आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रभागात फवारणी तसेच सुमारे 50,000 नागरिकांना मास्क तर 2,000 नागरिकांना PPE किट तर काहींना व्हेंटिलेटर देखील मोफत उपलब्ध करून देण्याचं काम रती पातकर यांनी केलं आहे. प्रभागातील नागरिकांसाठी अल्पदरात तर काही ठिकाणी मोफत कोरोना लसीकरण रती पातकर यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. शहरातील सर्वसामान्य नागरिकांना शैक्षणिक, वैद्यकीय अशा अनेक प्रकारच्या विविध सवलती रती पातकर यांनी मिळवून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय तसेच बूट पॉलिशवाले यांना देखील विशेष मदतीचा हात रती पातकर यांनी दिला असल्यानं त्यांच्या सामाजिक कार्याचं व सर्व स्तरातून विशेष कौतुक होताना पाहायला मिळतंय. अशा प्रकारे आपल्या परिवारासह सामाजिक बांधिलकी जपत आपले शहर तसेच प्रभागाचा विकास हे एकच स्वप्न उराशी बाळगून रती पातकर या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. प्रभागातील नागरिकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देत त्यांचं स्वागतही केलं असून त्यांच्या सामाजिक राजकीय कार्याची पोचपावती म्हणून प्रभाग क्रमांक 14 मधील जनता त्यांना भरघोस मताधिक्यानं निवडून देणार यात मात्र शंका उरलेली नाही.